हे छत्रपती चषक आपण बघत आहात। एक अतिशय अतिटडीची मॅच आपण पाहिली। जय जोगनादेव आगवण वामिका स्टार मितेश 11 असा आपण संघ पाहिलात आणि आता जो आपण सामना जय अंबे सरावली विरुद्ध मुरवे संघर्ष। चला घाई करा, 20 मिनिटांमध्ये बाकी षटक उद्यापासून बाकी टायमर लावला जाईल। चला 20 मिनिटांमध्ये 6 षटकात पहिला सलामीची जोडी तुम्हाला बघायला मिळते। हार्दिक आणि गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो अंकुश। पहिला चेंडू टटवला आहे, डिक्लेअर झोनमध्ये जातो। इथे एक धाव तुम्हाला बघायला मिळते। चला आता आमचे आयोजक बॉल येणार रहा। आगवण गाव घरी जाऊन भिजलाय आणि आपण जाग्यात चेंडू लांब लांब जाईल। आता बाकी आमच्या आयोजकांच्या छोट्या मुलांनी लक्ष द्यायचं आहे। एक धाव बघायला मिळते डिक्लेअर झोनमध्ये जाताना। चला तेजस काय फलंदाजी केली आज। ज्या पहिले अंब्याला बाहेर येतो तशा त्याच्या बॅटीला बाहेर आलाय। आहा इथे बाकी सुंदर क्षेत्र डायरेक्ट हिट पाहायला मिळते। दरम्यान नाही पोचले गेले। अतिशय सुरेख क्षेत्रक्षण बघायला मिळते, चांगलं गॅदरिंग बघायला मिळालं। आपण बघत आहात राजे शिवछत्रपती चषक। निश्चितच उत्तम मात्रेंचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी। ज्या पद्धतीने हे आयोजन आपण बघत आहात, उत्तम मात्रे, विशाल पाटील, नवनीत मात्रे, हरेश ठाकूर आणि आपली मंडळी तुम्हाला बघायला मिळते। इथे बाकी अफलातून शॉट बघायला मिळेल, घेऊन बाउंड्रीच्या बाहेर जात आहे। डीजे बाउंड्री गेले। चला पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू अफलातून बाउंड्री आपण पाहिली। इथे बघा पुन्हा ड्राइव केला, सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळते। अभी भी जान है सीने में, जब तक लढेंगे तो देश की रक्षा करेंगे या हिंद स्वराज्य भाषाच्या मध्ये सैनिकाप्रमाणे क्षेत्रक्षण इकडे बाकी तुम्हाला पाहायला मिळते। पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू। ओ हो 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 इथे बाकी पॅनल स्वीप बघायला मिळतो। चेंडू जातो सीमा पलीकडे, 4 धावा, खणखणीत चौका। करणार आहे, कारण मी पण आतापर्यंत पाहिलेली सर्वोत्कृष्ट स्पर्धा धर्मवीर चषक आतेज राऊत वेल ऑन टायमिंग। 7:20 मॅच स्टार्ट म्हणजे स्टार्ट व्हायच्याच, 2:20 पर्यंत मॅच संपल्या जायच्याच। ओहो हो इथे बाकी शॉर्ट खेळाय, धावपदा नाही। इथे बाकी अतिशय सुंदर रनिंग व्हिडिओ बघायला मिळते। पठारपडा तू चतुर्थी, चतुर्थी तू बाजार गल्ली, बाजार गल्ली तू भंडारआळी, भंडारआळी तू MCC, MCC तू बाकी बंदर, अशा पद्धतीने धावत सुटणारे असंख्य आळी तुम्हाला मुरब्या गावात बघायला मिळत आहेत। आणि खऱ्या अर्थाने विचार केलाय तर नफरातून आणि या वर्षातलं एकमेव शतक जे आपण 15व्या मॅचमध्ये पाहिलं ते मन हार्दिकच्या नावावर 36 चेंडू 104 धावा आणि विश्वविजेता ठरणारा 15 षटकाचे टुर्नामेंट जिंकण्याचा मान देखील त्याने मिळवलाय। चला एकदा तर गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो, वैभव नावाचा ब्रँड गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय। सरळच्या मैदानावर प्रॅक्टिस करताना, कधी कधी डीप कॉलेजमध्ये पाठीमागून घुसून देखील प्रॅक्टिस करताना आणि कधी कधी नसतं तर घराच्या समोरच्या सिमेंट काउंटरवर प्रॅक्टिस करणारा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय। आणि तेवढाच मोठा फलंदाज हार्दिक नावाचा ब्रँड फलंदाज इथे बाकी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय। ओ सुंदर क्षेत्रक्षण असेल। नवीन नवीन लग्न झालेत, दोन्ही भावंड देखील बघे गावामध्ये प्रत्येक लाडक्या स्वभावाचे काय सुंदर क्षेत्रक्षण सजवलं गेलं। पुन्हा षटकाला पुढचा चेंडू, ओ हो हो इथे बाकी विकेट, इथे बाकी यष्टीचित केलं जात पुढे।
पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बघा ड्राईव्ह केलाय, धावबाचा चान्स. इकडे बाकी चेंडू हातातून सुटलाच नाहीये. खूप सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. ब्लॉक झाला त्यांचं शरीर. इथे बघा सुंदर क्षेत्ररक्षण करताना आपण बघत आहात. एका साईडला जय अंबे सरावली आणि एका साईडला संघर्ष मुरुबे. आजच्या दिवसातला शेवटचा याच्यासाठी जो संघ बघायला मिळेल तो आजच्या दिवसात दुसरा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा. ओ हो, इथे बाकी चांगला चेंडू. एक धाव बघायला मिळते. डिक्लोर झोनमध्ये जातो की पाहायला. एक धाव लेगबाईच्या रूपामध्ये. धावसंख्येचा विचार केला फरक धावसंख्या लागली जाता येते 13 धावा. काय सुंदर आयोजन केलं आहे. निश्चितच उत्तम म्हात्रे, विशाल पाटील, नवनीत म्हात्रे, हर्षल ठाकूर आणि कंपनी म्हणजे संपूर्ण ग्रुप तुम्हाला राजे शिवछत्रपतीचं बघायला मिळतो. एक अफरातून आयोजन एका खाजनामध्ये एवढं बाकी सुंदर आयोजन केलं. इथे बाकी कटका चेंडू एज घेऊन जातो तो म्हणजे एक धाव बघायला मिळते. आणि एका धावाने विचार केला तर 14 धावा या फरकावर लागल्या जातात. आपण बघत आहात जय अंबे विरुद्ध संघर्ष मुरबे. आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना. काय प्रेक्षक जसं काय एखादा गाव ओस पडला तशा प्रेक्षक घरोघरी निघून गेलेत. ओ हो हो, इथे बाकी अफलातून. मला वाटतं शंकराच्या देवळात जाऊन दर्शन घेत आहे तेजस्वीने. तिसरा डोळा त्यालाच बघायला मिळतो. काय फलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडू ऑफ ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह परफेक्ट बघायला मिळतोय. अफरातून बॅटिंग एकमेव तारा जसं चमकतं क्षितिजावरती आणि सूर्याप्रमाणे प्रकर्षाने सूर्य बाकी जशा पद्धतीने संपूर्ण दिवस आपला उजाळाने प्रत्येक दिवसाची आठवण करून देतो तशा पद्धतीचे बहारदार खेळी करताना आज बाकी तेजस तुम्हाला तिसऱ्या मॅचमध्ये देखील बघायला मिळतोय. विशाल खाली आगवण सगळं नाराज झाले कारण निश्चितच गावातले मोठे सपोर्टर त्यांचे निघून गेलेत. कारण ज्या पद्धतीने बघायला आता बाकी ईश्वर नावाचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. ओ इथे बघा सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. अफरातून टॅलेंट त्यांच्याकडे देखील हा देखील माची समाजाचा संघ तुम्हाला बघायला मिळतो. जास्तीत जास्त खेळाडू तुम्हाला जय अंबेमध्ये माची बघायला मिळतात. धर्मवीर चषकामध्ये खूप चांगला पैसा खेळ या संघाकडनं बघायला मिळाला. निराशा केली होती बाकीच्या सरावली संघाने पण या संघाने बाकी मनं जिंकली. भरभरून लोकांनी कौतुक केलं गेलं. 3 पंच पहिल्यांदा 3 पंच प्रोफेशनल अशी बघणारी एकमेव टुर्नामेंट आतापर्यंत 23-24 नव्हे तर 21-22 23-24 वर्षामध्ये झालेली ही एकमेव स्पर्धा आहे जिथे 3 पंच वापरल्या गेल्या. आणि ती स्पर्धा म्हणजे राजे शिवछत्रपती. 3 समालोचक तुम्ही इकडे बघायला मिळतात. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू राईट अमोर विकेट मारा. ओ इथे बाकीचे तर क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. काय क्लास ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतं. बॅकलिप एवढी सुंदर आहे. चेंडूची मर्यादा चेंडूचा टप्पा लगेच तेजस ओळखतात आणि अफरातून बॅटिंग इकडे बघायला मिळते. आजच्या दिवसातलं प्रकर्ष जे वैशिष्ट्य म्हटलं तर किंगफिशरचे क्षेत्ररक्षण आणि तेजसची बॅटिंग हे आपण कौतुक करत. पहिल्या सत्रातून आपण बघितलं की तेजस आता तो सुंदर बॅटिंग करतो. पहिल्याच्या सत्रामध्ये किंगफिशर संघ निघाला आहे. आता यातील या मॅचमध्ये विजेता बघायला खाली बघूया कशा आपण फलंदाजी करतात. इथे बघ धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 21. हो इथे बघ धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते लेगबाईच्या रूपात 22 धावा. प्रशांत आम्हाला मांडीवर पाय ठोकून ठोकून सांगतात की 22 धावा लेगबाईच्या रूपात बघायला मिळतात. एका साईडला संजय नगर, एका साईडला उनबाट, एका साईडला पाचमारग असे 3 संघ पंच तुम्हाला बघायला मिळतात. बिट्टू 10 मिनिटात घरी पोहोचतील. ओ हो हो हो, इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. तारेवरची कसरत कशी करावी, डोंबराचा खेळ कसा खेळावा ह्याचं वित्तीय उदाहरण तुम्हाला पाहायला मिळते. अफरातून टॅलेंट, काय सुंदर फलंदाजी बघायला मिळते. असं म्हटलं जाते ना मोठ्या संघाविरुद्ध कधी कधी लहान संघ देखील खूप मोठा काम करून जातो आणि तिथेच कुठे पाल चुकली जाते त्याच्यामध्ये बघायला मिळते. पण ती चूक आता मुरबा करणार नाही कारण बॅक टू बॅक 2-3 वेळा तसं झालं आहे. आता बघा सुंदर बघायला मिळते कारण मुरबाची बॉलिंग ॲनालिसिस खूप भारी आहे. आपण जर विचार केला त्याची बॉलिंग असेल तर क्षेत्ररक्षण फलकात धावसंख्या लागल्या 23 षटक आहेत. अजून या षटकाला 2 चेंडू बाकी आहेत आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो ईश्वर नावाचा हा गोलंदाज. ईश्वर म्हणजे परमेश्वर, परमेश्वर म्हणजे देव अशा रूपाने ईश्वर तुम्हाला साक्षी देईल असं म्हटलं जाते. ओ हो खूप चांगली गोलंदाजी टाकली जाते ईश्वर यांच्याकडनं. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या लेगबाईच्या रूपाने वाढते. धावसंख्या होते ती 24 धावा या फरकावर लागल्या जातात.
अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण राजे शिवछत्रपती चषक बघत आहात. काय सुंदर मॅन ऑफ द सिरीज बायसिकल, उत्कृष्ट फलंदाज, LED TV, उत्कृष्ट गोलंदाज, कूलर, त्यानंतर फॅन असे उत्कृष्ट बक्षिसाचा वर्षाव असणारे या वर्षातली सर्वात उत्कृष्ट प्रतिभा ही आपण इथे बघत आहात. ओहो हो, क्या रस्ता मैंने बता दिया. धावा हे आपण फलकावर बघत आहात. काय तेजसची बॅटिंग बघायला मिळत. असं म्हटलं की काजवाचे झाड लागले त्याला काजवं आलेत असं म्हटलं जातं आणि आंब्याच्या झाडाला आज फणस पिकले तशा पद्धतीची फलंदाजी बघायला मिळते. काटेरी वाटातून देखील माणूस चालताना किती सुंदर पद्धतीने चालतो. मुरब्या गावाचं गाव जर पाहिलं तर कुंभली मागे घेतं वळणार गेलं जाते. पण आज बाकी ताडामाडाच्या वनातनं राहताना मुरब्या गावाच्या नंदनवन जगताना तेजस नावाची फलंदाजी रात्रीच्या दिवसाची प्रत्येकाची झोप उडवण्याचं काम या फलंदाजीने केलं आहे. अशी अफलातून फलंदाजी करतात तेजस नावाचा हा ब्रँड फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. धावसंख्या 4 ने वाढून धावसंख्या होती 32 धावा या फलकावर लागल्या जातात. एक विशेष व्यक्ती तेजसची आज मॅच बघत आहेत. ओहो हो हो, यहां मांगता उसको ये है खाली. आपला परफेक्ट इंजिनिअरिंगचा अभ्यासाचा विषय आज बाकीकडे मांडताना तेजस नावाचा ब्रँड फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. आणि एक खास व्यक्ती देखील मॅच त्याची बघत असताना प्रत्येकाला आवर्जून असायला माहिती पाहिजे. एंजल कंपनीमध्ये कार्यरत असणारा तेजस नावाचा ब्रँड फलंदाज तुम्हाला इथे बघायला मिळणार. खली नावाचा अनुभवी आज बाकी आपला तिजोरी फटके मारा. पुन्हा आपल्या षटकाला बॅकफुटला गेला, कट केला कव्हरच्या रिझनला. इथे बघा सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. काय अफलातून क्षेत्ररक्षण केलं गेलं कव्हरच्या रिझनला जय अंबे सरावडी संघाकडनं. आणि इथे जर विचार केला धावसंख्या 1 ने वाढून 37 धावा या फलकावर लागल्या जातात. हे दृश्य पाहिलं तर आम्हाला सर्कसची आठवण येते. सर्कस संपलं की शेवटचा शो झाला की पडदे उघडले जातात आणि फक्त बिचार सर्कसचीच माणसं राहतात. तशा पद्धतीने जय अंबे जोगुणादेव हरले. आणि इथे बाकी बघायला मिळतं पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ हो हो, इथे बाकी 1 धाव बघायला मिळते. बीट झाले होते, एसटीजीचा चान्स मिळत होता. आणि इथे बाकी धावसंख्या लेग बायच्या रूपात 1 ने वाढून धावसंख्या होते 38. 38 धावा या फरकावर आपण चौथा षटक मार्गस्थ जय अंबे सरावले विरुद्ध संघर्ष मुरबे असं आपण राजे शिवछत्रपती चषकामध्ये बघत आहोत. काय वेगवेगळ्या स्पर्धाच्या माध्यमातून ह्या स्पर्धेचं मानांकन खूप वेगळं तुम्हाला बघायला मिळते. प्रत्येक लोकांनी भरभरून कौतुक केलं. प्रत्येकाला खेळायचंच पाहिजे म्हणून 4 दिवसाची स्पर्धा खेळवली गेली. ज्यांना एंट्री नव्हती त्यांना पुन्हाची एंट्री मिळाली. आणि इथे बाकी बघताना आपण खूप मोठी स्पर्धा गाजवताना बघायला मिळते. पुन्हा विचार खाली बघू कशा प्रकारे एक चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो. पण तेवढंच चांगला पैसे क्षेत्ररक्षण देखील हाताळलं जात आहे. आणि एका धावेचा जो विचार केला तर 39 धावा या बाकी फलकावर. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर 10ची सरासरी ही प्रत्येक षटकामागे संघर्ष मुरबाकडनं बघायला मिळते. ह्या काय सामन्याचे डीजे 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 बाउंड्री कुठे मारला मित्र. झोप आला त्यांना पण. आमलेट पाव खाला, शरीर जास्त वजन झालं आणि झोप आलाय अशा पहिलं बघायला मिळते. पुनश्च बघूया आज मुरबे गावचे जावई बापू देखील मॅच बघा. काय कौतुक केलं का भाऊजी, मेवण्यांना विचारलाच पाहिजे तेव्हा मेवणे आमची सोयी करतील. हो इथे बाकी सेंट्रेशन सुंदर बघायला मिळेल. मय हो ना असं म्हटलं जात आहे ना. अशा पद्धतीने फलकावर धावसंख्या लागल्या त्याच्या 40. ते ॲक्च्युअल जर पाहिलं परफेक्ट 10च्या सरासरीने इथे धावसंख्या होती ते म्हणजे 40. आता 41 धावा जय अंबे सरावरीला जिंकायचं आहे. आणि जाऊया डीजेच्या समुद्र संगीताकडे.
काय ईश्वरच्या बॅटरी चौका बघायला मिळाला. दम बिर्याणी आवडतो पदार्थ. रविवारी 1.5 किलो मटण घ्यायची, 1 किलो स्वतःने खायची, असे मरगुस्त खांदे बांधलेला हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. आणि ईश्वरच्या बॅटरीवर खणखणीत चौकार तुम्हाला बघायला मिळतो. 41 धावा विजयासाठी आहे. आणि जयंबे सरावडी संघ जेव्हा जेव्हा विजयपथावर जातो तेव्हा ईश्वरकडनं खूप चांगला पाहिजे फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना. बघूया कोणता संघ जातोय पुढे. पुन्हा एकदा रोनिक आपल्या सरकारला पुढचा चेंडू. इथे बाकी पुन्हा चांगला टटवला. इथे बाकी डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का. इथे बाकी दाद मागितली जाते परंतु मिस झालं. तुमचा हात अगोदर पुढे निघून गेलाय. पण पंचाने रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू कोणी घेतलाय. अनफिल्ड पंचाने रिव्ह्यू घेतलाय. आपण नाही बघायचं मित्र. हे आपले आहेत का येल्लोवाले. गोपाळ कालाचे आहेत ते. यस दहीहंडी फोडावी लागेल. काय तेजसची बॅटिंग आज बघायला मिळालाय. कोणीतरी येणार ग असं म्हटलं जातं. तशा पद्धतीचं पंच नोट आउट देत आहेत. यस फेअर डिसिजन म्हणजे फेअर डिलिव्हरी आणि चांगलं डिसिजन. धावसंख्या तुम्हाला 1 वाढून बघायला मिळते. धावसंख्या होते ती 5. बघा नोट आउट लगेच तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळते. पुनश्च रोनिक नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. आणि समोर फलंदाज आहे तो वैभव नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. 41 धावा ह्या विजयासाठी करायचे आहेत. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू. चेंडू खेळला. इथे बाकी काय पोझिशन घेतात धाव बाटसाठी. डायरेक्ट हिट तुम्हाला इथे पाहायला मिळालं असतं. इथे बाकी षटक संपलं तर पहिल्या षटकात धावा आहेत त्या 5. आता बाकी कोणी हारू नका. एकाच जागेवर उभे राहण्यासाठी उशीर झालाय. आपण ठकलोय. मोरबे संघ घाई करा थोडीशी. 10-15 मिनिटं लवकर झोपायला मिळेल कारण कंटिन्यू उद्या सकाळी देखील समालोचन करायचं आम्हाला. बघूया ईश्वर कशा प्रकारे फलंदाजी करतात. ओहो हो काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. ज्या पद्धतीने आता खाडीमध्ये शार्क येतात तशा पद्धतीने शार्क मासा झेपावलाय अशा पद्धतीने बघायला मिळालं पाहिजे. अफरातून फिल्डिंग. या खेळाडूचं नाव आहे ते धृतेश रितेश चौकपाडा. 4 चौक मारले हो. गली गली में चोर है रितेश का जोर है जैसे चौकपाडा कहते हैं. अफरातून फिल्डिंग आज बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो रितेश नावाचा गोलंदाज. आवडता पदार्थ चायनीज आणि शंकरचा वडापाव आवडता. इथे बघा टटोल. ओ सुंदर क्षेत्र पाहायला मिळते. खली नावाच्या खेळाडूकडे आज खलीने बाकी बॅट ओपन केली. चांगला धावा त्याच्याकडून देखील बघायला मिळाल्या. पुन्हा शाबासकरला पुढचा चेंडू. हा इथे बाकी बल्ला ते क्षेत्रात चेंडू बाकी खूप चांगला. मी म्हटलं की 40 धावा ही मोठी धावसंख्या उभारताना चांगली गोलंदाजी हे तुम्हाला मुरब्यात संघाकडनं बघायला मिळते. परिपक्वतेचा खेळ, अष्टपैलू खेळ आणि चांगलं क्षेत्ररक्षण हे असतील तुमची साथ तुम्हाला बघायला मिळते. 4 3 कमी ऑफला 3-4 ला लेख असे क्षेत्ररक्षण सजवले जाते. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू. इथे बाकी नो बॉल. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 7 धावा या फरकाला लागल्या जातात. 7 झाल्यात. ओके. हा काय सुंदर कव्हर ड्राईव्ह बघायला मिळायचं. लोकमत पेपर खोलावं आणि आपलीच बातमी वाचावं. चला उद्यापासून बाकी टायमर लावायला लागेल. आता आम्ही कुठे टुर्नामेंट केली. हा यस भीमनगर. तो टायमर लावायचे 20 मिनिटामध्ये व्हायचे आहे. चला बघूया आपल्या सरकारला पुढचा चेंडू. ओहो इथे बाकी खेळलाय कव्हर. 40 रनला गच्चा क्षेत्ररक्षण तिकडे बघायला मिळते.
एक चेंडू शेवटचा बाकी या षटकाला 15 धावा फलकावर लागला. दुसऱ्या षटकाला शेवटचा चेंडू तुम्हाला बघायला मिळतो 15 धावा फलकावर लागला. 41 धावा ह्या तुम्हाला विजयाचे कर. आपण बघत आहात राजे शिवछत्रपती चषक. आयोजक राजे शिवछत्रपती चषक ग्रुप पंचाळी. हा हा परफेक्ट टायमर ह्याला म्हटलं जातं परफेक्ट बॅलन्स. एक मिनिट जास्त होऊन गेला इथे 12 चेंडू आणि 22 धावा. हो मॅच बन चुका है. कांदा भजी काढलेत, चटणी नाही आलाय, वडा काढलाय पण पाव नाही मिळत. अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. चहा टेकलाय पण साखर नाही मिळत. चहा गरम झाला पण दूध नाही मिळत. आता बाकी 12-22 काही होऊ शकते. अतिशय मोठी मॅच आजच्या दिवसात तुम्हाला बघायला मिळते. एका साईडला बघायला ईश्वर नावाचा फलंदाज देव मला पावशील का अशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळते. हे षटक महागडं ठरलं. पहिलं षटक खूप चांगलं पद्धतीने हाताळल्यानंतर इथे बाकी कुठेतरी 2 चौकार तुम्हाला बघायला मिळाले. ज्या पद्धतीने जोडणी करायची आणि भाताच्या मळ्यामध्ये ज्या सुपाने भाताला काढलं जातं तशा पद्धतीचं आता क्रीडांगणावर देखील तुम्हाला काम बघायला मिळते. चला घाई करा मुरबे संघ पंच प्लीज कॅरी ऑन. म्हणूनच तर आपण 6-6 वाजतात. हो धीरज ॲग्री आहे की नाही. आपण जी धर्मवीर बघितलं आत्ताचं आयोजन इकडे आपण करायला पाहिजे प्रत्येकाने. हे नवं आयोजन आहे. खूप मोठी स्पर्धा आहे. बाकीच्या खेळाडूने मी तर म्हणतो उद्यापासून टायमर लावा. मॅच होताना का होणार नाही बघा. कोण बोल अनिकेत हा एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाज तुम्हाला बघ. शांत स्वभावाचा. ओ सुंदर क्षेत्र पाहायला मिळते. हो इथे बाकी चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा खालीकडे चौकार. पुन्हा एकदा आपल्या सकल अनिकेत गोलंदाजी करतोय. कशा पाहूया. बॅक फुटला गेला. कट केला. इथे बघा सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळते आणि तेजस पटकन चेंडू निघून गेला आणि एकच धाव बघायला मिळते. याने एका धावेचे विचार केला धावसंख्या होती ती 24. 9-17. 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. एक मोठी रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळते. जय अंबे सराल विरुद्ध संघर्ष मुरुबे. ओहो अतिशय सुंदर क्षेत्रक्षण तिकडे तुम्हाला बघायला मिळते. अफलातून टॅलेंट आणि या खेळाडूचं नाव आहे ते दर्शक. बघा किती सुंदर ऍक्शन रिप्ले बघा. किती सुंदर झेप घेतली. चेंडूवर शरणार तर चेंडूला आपल्या बाउंड्री मध्ये टाकलं. शरीर झोकलं गेलं बाहेर पण चेंडूला बाकी आतमध्ये ठेवलं. खूप चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळते. 24 धावा या तुम्हाला फलकावर पाहायला मिळतात. 24 ऑन बोर्ड. 8-17. Everybody's hands up in the air.
नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो साहिल. साहिल नावाचं 7-17. आता 6 चेंडू आणि 17 धावची आवश्यकता. चांगलं कमबॅक केलं बाउंड्री केल्यानंतर. रितेश नावाचा गोल 6-17. ओ इतके बाकी उरल्या सुरलेल्या अशा देखील जातात. इथे बाकी ईश्वर बाद होतो. चेंडू पडल्यानंतर ऑस्पिन झाला, मध्ये आला आणि मोठा गडीचा मुजतो. त्याला पुन्हा आपल्या सकटला पुढचा चेंडू. नवीन फलंदाज आहे. 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. ओ दर्शक यांच्याकडे सुद्धा क्षेत्रक्षण. ओ खूप चांगली गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. चल नवीन फलंदाज कल्पेश बघायला मिळतो तुम्हाला. 2-17. ओ हो हो काय सुंदर चौक. इथं आउट आहे. बॉक्स आउटच्या गाडीमध्ये बघायला मिळतोय. चला शेवटचा चेंडू आणि बॉल